ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे। एक महत्त्वाची बातमी, आज ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। नार्वेकरांच्या निकालाविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। ठाकरे गटानं याचिका दाखल केली होती। न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेमध्ये ही सुनावणी होणार आहे। खरं तर राहुल नार्वेकरांनी निकाल दिला, मात्र त्या निकालावरती ठाकरे गट समाधानी नव्हतं आणि ठाकरे गटाच्या वतीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र त्याच संदर्भात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या निकालाविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, त्यामुळे या सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय घडामोडी घडतात हे पाहावं लागेल। यावरच्या ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेला आहे। चेतन, ठाकरे गटानं जी याचिका दाखल केली होती राहुल नार्वेकर यांच्या विरोधातली, त्यावरची आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी आहे, काय अपडेट आहे याबद्दल? निश्चितच कारण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या एकंदरीत अध्यक्षतेखाली ही सुनावणी होणार आहे आणि याआधी वारंवार ठाकरे गटाकडून याचिका दाखल केल्यानंतर ती मेन्शन करण्याची मागणी करण्यात येत होती। 5 दिवसापूर्वी अखेर DY चंद्रचूड यांनी ती मागणी मान्य केली आणि आजची तारीख जी आहे ती सुनावणीसाठी दिलेली आहे। विशेष करून ठाकरे गटाचं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिलेलं आहे। या उलट कुठेतरी शिवसेनेमध्ये जी फूट पडलेली होती त्यासाठी दोषी असलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासहित गेलेल्या 40 आमदारांवरती अपात्रतेची कारवाई करण्यात यावी आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्षांनी दिलेला जो निकाल होता त्याच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि एकूणच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासहित त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदार खासदारांवरती अपात्रतेची कारवाई व्हावी अशी मागणी या सुनावणी दरम्यान केली जाणार आहे। त्यामुळे आज एकंदरीत चंद्रचूड आहेत ते काय सुनावणीमध्ये बाजू मांडून घेत आहेत, कशाप्रकारे बाजू ऐकल्यानंतर काय पुढच्या सूचना देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। करण, नक्कीच चेतन, आजचा दिवस त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। याबाबतच्या अपडेट तुझ्याकडनं वेळोवेळी घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।